माझे नाव देवदास सुरम पाटील, मुक्कामपूर सावरगाव डोकरे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। माझ्या शेतामध्ये मी किमाया जातीचं वाण माझी पेरणी 30 जूनला माझी पेरणी केलेली आहे। आज 1 महिना झालेला आहे आणि 5 जुलै 6 जुलैला मी माझ्या शेतामध्ये एकरी 2 केकचं द्रावण करून एकरी 7 टाक्या 7 पंप मारलेले आहेत। तर आज रोजी माझी सोयाबीन ही 30 जूनला पेरली असून आज माझ्या गुडघ्यापर्यंत आलेली आहे आणि माझ्या शेतामध्ये मी तुम्हाला दाखवतोय माती एवढी भुसभुस झालेली आहे की लोण्यासारखी। जर शेतात चाललंय तर असं वाटतंय की आपण लोण्यावर चालतो। उगल धरून ठेवलेली आता गेले 15 दिवस झाले आमच्याकडे पाऊस नाही, तरी माझ्या शेतामध्ये त्या मातीचे असे गोळे बांधतात। असे याचे उत्पन्न गेल्या 3 वर्षापासून मी खरीप, रब्बी, सोयाबीन आणि हरभरा या दोन्ही पिकामध्ये या केकचं द्रावण करून फवारत आहे। त्यामुळे माझे अत्यंत चांगले रिझल्ट आणि दरवर्षी मला लोकांपेक्षा एकरी 2 ते 3 क्विंटल सोयाबीन जास्त होते आणि हरभराही मला एकरी 9 ते 10 क्विंटल होतोय। सोयाबीन मला 10 ते 11 क्विंटल होती। ओके, आता तसेच माझ्या बाजूला माझ्या अगोदर 1 दिवसा अगोदर माझी पेरणी 18 जूनला झालेली, त्यांची 17 जूनला झालेली। दोन्ही मधलं आपण कंपॅरिझन करून मी तुम्हाला दाखवतो। चला मंडळी, या तर बघूया। आता माझ्या बाजूला माझ्या गावचे भरत पाटील यांची शेती आहे। यांची पेरणी ही 17 जूनला झालेली आहे। आज बघा त्यांची सोयाबीन ही गुडघ्याला पण पोटे एवढी पण नाही। त्यांचं माझं शेत एकच आहे, शेजारीच लागून आहे, परंतु यांची पेरणी कुठली फवारणी, कुठली किक न वापरता आज बघा त्यांची सोयाबीनची काय कंडिशन आहे।